अर्थिंग म्हणजे काय असतं, आपल्या घराच्या बाहेर एक गड्डा केलेला असतो, त्या गड्ड्यापासून एक कॉपरची वायर असते, ती वायर आपल्या प्रत्येक असं जे सॉकेट आहे ना, त्या सॉकेटची मोठी पिन आहे ना, त्याच्या मागच्या पर्यंत लावून टाकलेली असते आणि तिथून पुन्हा दुसऱ्या सॉकेटला त्याच्या मागे जाते, तिथून तिसऱ्या सॉकेटला. अशा पद्धतीची अर्थिंगची वायर सगळ्या घरामध्ये आपल्या गेलेली असते. म्हणजे ती अर्थिंगची वायर जर असेल, आपण कोणती 3 पिन टाकली तर त्या आपल्या जे कोणतं इक्विपमेंट असेल, कूलर असेल, फ्रीज असेल, त्याला अर्थिंग भेटते. नाही भेटली, अर्थिंग केलीच नाही म्हटलं तर काय होणार आहे, अर्थिंग भेटणार आहे का त्याला? आणि अर्थिंग का पाहिजे, कारण करंट जे असतं ते आपल्या शरीरातून जमिनीतच जातं. कुठे जात असतं? जमिनीत. करंट कुठे येतं? वीज पण बघतो आपण, वीज कुठे पडते? आहे की नाही? झाडातून, झाडाचं माध्यम वापरून, हे वापरून जमिनीतच जातं. म्हणजे त्या इलेक्ट्रिसिटीचा नियमच आहे, कुठं जायला बघते ती आधी. आणि यासाठी म्हणून आपल्याला ते प्रोटेक्शन जे असतं ते पाळलं गेलं पाहिजे. 4 सांगितल्या गोष्टी तुम्हाला अर्थिंग असणं महत्वाचं आहे. आणि 5वी गोष्ट जी आहे ती सगळ्यात महत्वाची, ती पण आहे, ती म्हणजे RCCB. काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? दुकानात गेलं, RCCB म्हटलं तर RCCB मिळतो, रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर, असा त्याचा लॉंग फॉर्म. पण तो लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात नाही ठेवला तरी चालेल, परंतु RCCB काय म्हणतात त्याला? RCCB. आणि तो मिळतो 30 मिली एंपियरचा. किती मिली एंपियरचा? 30 मिली एंपियर. 30 मिली एंपियर कॅपॅसिटी असलेला तो आपण घरामध्ये लावला, काय होणार आहे की त्याचं कामच असं आहे, कुठेही कोणत्याही इक्विपमेंट मध्ये लिकेज करंट असलं, मग भिंतीत का करंट येऊ दे ना, ओल्यामुळे पत्र्यात करंट येऊ द्या, कुठेही येऊ द्या, तो 30 मिली एंपियरच्या वर गेला की सप्लाय बंद करून टाकतो. एका घरात 4 मोबाईल आहेत, त्या मोबाईलला डेटाचा खर्च किती होतो? 300 रुपये महिना जरी म्हटलं, महिन्याचे 1200 रुपये घरातल्यांचे जात आहेत महिन्याला. आणि तिथं जर एकदाच तो RCCB लावायचा आहे आणि तो पण किती वर्ष चालणार आहे? 15-20 वर्ष. म्हणजे आपल्याला एक RCCB सगळ्यांना घरामध्ये लावून घ्यायला सांगायचा. स्टँडर्ड कंपनीचेच वापरले पाहिजे, नाहीतर रस्त्यात स्वस्त भेटतात म्हणून ते जर घेतले, सेफ होणार आहे का ते? नाही. कारण ते स्वस्त भेटले म्हणजे याचा अर्थ काय आहे, तिथं त्यांनी काहीतरी कुठेतरी कंजूसी केलेली आहे. वायर बारीक वापरली, काहीतरी वापरलं, मोटर खराब वापरली, म्हणजे ती 1 वर्ष टिकली की लगेच पाण्यात करंट येऊ शकतं, अशा पद्धतीचं असतं. त्यामुळे स्टँडर्ड वापरणं ISI, त्याच्यावरती आपल्या देशाचा मार्क वगैरे आहे, सगळ्या गोष्टी सेफ्टी आहे, असंच आपण इक्विपमेंट वापरलं पाहिजे. कारण शेवटी ते इलेक्ट्रिकल आहे. तिथे चूक झाली तर क्षमा नाही. कोणाची चूक होऊ द्या, मग तो निष्काळजीपणा असू द्या, ती चूक झाली तर क्षमा नाही. आणि यासाठी म्हणून घरामध्ये जर आपल्याला सेफ राहायचं असेल तर या 5 गोष्टी लक्षात आल्या तुमच्या, तर आपण रिपीट करूया. मला तुमच्याकडून पाहिजे आता, मी या 5 गोष्टी सांगितल्या, तुम्हाला किती लक्षात आहेत सांगा बरं. नंबर 1 मीटर, नंबर 2 RCCB डायरेक्ट, ओके. बरं, तिसरं MCB, करेक्ट, ओके. अजून प्रॉपर वायरिंग, ओके. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं, RCCB पण लक्षात आलं सगळ्यांच्या आता. हे तुम्हाला तुमच्या घरात तर करूनच घ्यायचंय. आपले मित्र असतात, मैत्रिणी असतात, नंतर आपल्या नातेवाईक असतात, त्यांच्याकडे आपण जातो, दिवाळीला गावाकडे जातो, इकडे सगळ्या जिथं आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसल्या सुद्धा अरे इथं नाहीये, इथं आपल्याला त्यांना जागरूक करायचं आहे. हे तुम्हाला विद्युत सुरक्षा दूर म्हणून काम आहे, बरोबर. आता हे झालं घरातल्या बाबतीत, घरातले ऍक्सिडेंट होतात. आता एका शाळेमध्ये चिकलठाण्यात मी गेलो होतो, त्या शाळेमध्ये मी असा तुम्हाला जसा प्रश्न केला की तुम्हाला शॉक कुठं लागला, कसा म्हणजे किती जणांना लागला, तिथे जवळपास तुमच्यासारखे 80%-90% मुलांनी हात वर केला. 550 जवळपास संख्या होती त्या मुलांची. तर ती एक मुलं, त्या मुलीला म्हणलं सहज खात्री करा, यांनी हात केला, त्याने हात केला, सगळ्यांनी केला, असं काही नाही. तिला इकडे विचारलं, म्हणलं तुला शॉक कसा लागला, तर ती म्हणजे सर
आज मी शाळेत येत होते तेव्हाच मला शॉक लागला. शाळेत येतानाच कसं काय आलं म्हणजे काय नाही की माझं दप्तर जे आहे ते दप्तर असं ठेवलं होतं. तितक्यात शाळेची बस आली आणि बस आली म्हणून काही गडबडीमध्ये दप्तर घ्यायला गेले. तर दप्तर घेत असताना तिथं विजेचा खांब होता म्हणजे इलेक्ट्रिसिटी पोल होता आणि त्या पोलला माझा स्पर्श झाला आणि इतक्या जोरात मला धक्का बसला की म्हणजे ती सांगताना सुद्धा त्यावेळेस मला घाबरलेली दिसली. म्हणजे थोडक्यात काय आहे की इलेक्ट्रिसिटी पोल पासून आपण दूर राहिलं पाहिजे. कारण शेवटी काय आहे त्याच्यावरून कंडक्टर जातात बरोबर आहे की नाही. आणि ते कंडक्टर जे आहेत ते सांगता येत नाही त्या पोल मध्ये सुद्धा लिकेज करंट येऊ शकतात. त्याच्यासाठी स्टे दिलेला असतो ताण म्हणतात त्याला. तो पोल नीट उभा राहावा म्हणून तो वारा आला की इकडे तिकडे जाऊ नये यासाठी म्हणून त्याला काय दिलेलं असतं स्टे दिलेला असतो. स्टे मीन्स ताण. आणि असा तो ताण दिलेला असतो त्याला सुद्धा हात लावता कामा नये. आणि ही वरची जी तार आहे इलेक्ट्रिसिटी बोर्डाची ती वरतून तुटली त्याच्या अंगावर. मग आता स्क्रब जे त्यासाठी आपल्याला काही तुटायला नाहीच पाहिजे की खाली पडलीच नाही पाहिजे सगळं बरोबर आहे. पण यासाठी म्हणून जास्त काळ दीर्घकाळ त्याच्या खाली जाणं धोक्याचं आहे आणि ही जागरूकता आपल्यामध्ये असली पाहिजे. आता समजा एखादी इलेक्ट्रिसिटीची तार आहे तुटून पडली तुम्हाला दिसली. तुटून पडलेली तुम्हाला दिसली तुम्ही काय करता हाताने उचलून बाजूला करता का त्याला? मग काय करता जाऊ द्या उद्या आपण काय करायला बाजूने उद्या करता काय करता इलेक्ट्रिसिटी बोर्डला फोन करून सांगतात बरोबर आहे. पण काय करायचंय त्यांच्याच घरामध्ये एक छोटं बाळ होतं. ते रांगत आलं आणि त्याला आपल्याला माहिती आहे छोटं बाळ काय करतं कोणती गोष्ट तोंडात टाकायचा प्रयत्न करतं आणि तिने ते वायर जे तोंडात टाकलं आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू म्हणजे या सुद्धा घटना घडतात. त्यामुळे आपल्याला घरात जागरूकता किती पाहिजे ती इलेक्ट्रिकल आहे शेवटी आणि त्या इलेक्ट्रिकलच्या बाबतीमध्ये एवढी जागरूकता आपल्याला असणं महत्वाचं आहे. मग आता तुम्ही जर एवढी जागरूकता सगळी पाळली तुम्ही शेतामध्ये गेले समजा तुमचं गावी शेत आहे शेताला कंपाऊंड असतं म्हणजे कंपाऊंड करतात आणि त्या कंपाऊंड मध्ये करंट सोडतात. हे सोडलेली चांगली गोष्ट आहे का? असं जर तुम्हाला कुठे आढळलं करंट सोडले त्यांनी तर त्यांना जाणीवपूर्वक काढायला लावायचंय. एक नाही ऐकलं त्यांनी तर तिकडच्याच इलेक्ट्रिकल बोर्ड मध्ये जाऊन ऑफिस मध्ये जाऊन त्यांच्याबद्दल सांगून द्यायचे की काका तिकडे जा त्यांनी सोडलंय. कारण 5 जणांचा मृत्यू धुळ्यामध्ये आता त्या कुंपणाला स्पर्श झाला म्हणून गेली. त्यात छोटी मुलं पण होती आणि ते वयस्कर माणसं. आपल्याच इथे कन्नडमध्ये 4 जणांचा मृत्यू झाला होता त्या कुंपणात करंट सोडल्यामुळे आणि अशा प्रकारचे ऍक्सिडेंट होतात. त्यामुळे करंटचा वापर जो आहे लाईटचा वापर जो आहे हा सुरक्षितपणे सगळीकडे व्हायला पाहिजे आणि तोच प्रकारचा वापर सगळीकडे व्हावा. सगळ्यांनी जागरूकतेने काम करावं. शेतकऱ्यांनी सुद्धा स्टार्टर चालू करताना मोटर पंप चालू करताना त्याचा बरोबर आर्थिक करून घेतली पाहिजे की जेणेकरून उंदरांनी जरी वायर तुटली तरी त्या लोखंडाच्या पेटीमध्ये करंट येणार आहे का? मग नाही का आर्थिक केलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला शॉक लागणार नाही. म्हणजे इतक्या साध्या बारीक गोष्टी आपण यूज करतोय का आपल्याला काय त्याचं जास्त नॉलेज गरज आहे का? काही नाही. पण आपण जो वापर करतो हा वापरच इतक्या चांगल्या पद्धतीने आपण करणं आवश्यक आहे. कारण हे जे ऍक्सिडेंट झालेले आहेत ते सगळे ऍक्सिडेंट वापर करताना झालेले आहेत. सर म्हणे मला सुद्धा मी लहान असताना असा शॉक लागला वायर अशी पकडलीच गेली होती माझ्याकडून सुटच ना म्हणे. पण माझ्या आईने पटकन हाताला मारलं लाकडाने पटकन आणि त्याच्यामुळे मी वाचलोय आज जो दिसतोय त्यामुळे मी तुम्हाला दिसतोय. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला प्रोटेक्शन सुद्धा पाळलं गेलं पाहिजे. डायरेक्ट कोणाला पकडायचं नाही तर सप्लाय बंद करायचा. सप्लाय जर जवळ नसेल तर जे जवळ सापडतं पटकन लाकूड इन्सुलेटेड काय पाहिजे इन्सुलेटेड म्हणजे थोडक्यात लाकडं वाळलेलं एकदम अशा पद्धतीचं पाहिजे. ओलं चालणार आहे का? अशा सर्व पद्धतीने काळजी आपण यापुढे घ्यायची. धन्यवाद.